नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये कुठलाही पीक घ्यायचं असेल, मशागत करायची असेल किंवा त्याकरता लागणारे औषधी खरेदी करायची असेल, अवजारे घ्यायचे असतील तर त्याकरता त्याला गरज असते ती पैशाची। आणि असा पैसा उभारण्यासाठी त्याला खूप साऱ्या विवंचनेतून जावं लागत असतं किंवा खाजगी सावकार असतील किंवा कोणाकडे ते हात उसने मागावे लागत असतात। पण आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी महत्त्वाची आणि गुड न्यूज आली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 10 मिनिटांमध्ये हे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे आणि तेही नॅशनलाइज ज्या सरकारी बँका आहे त्यांचं। नेमकं आता ही काय योजना आहे आणि याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ होणार आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, शेतकऱ्यांना फक्त 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील हा अभिनव प्रकल्प महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यात सध्या सुरू करण्यात येत आहेत। ते नेमके जिल्हे कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने हे सर्व योजना पुढे जाणार आहेत ते आपण समजून घेऊया। किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकाकडून होणारा जाच आता कमी होणार आहे। केंद्र सरकारने देशातील केवळ 2च जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविलेले आहे। ॲग्रीस्टॉक ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर 10 मिनिटांमध्ये 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। महाराष्ट्रातील बीड जिल्हा व उत्तर प्रदेशामधील फारुखाबाद या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती हा प्रकल्प येत्या मे महिन्यापासून राबविण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील बीड जिल्हा व उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद या 2 जिल्ह्यांना मधील जे काही शेतकरी आहे त्यांना आता साधा सिंपल एका ॲपवरती नोंदणी करून राष्ट्रीयकृत बँकांमधनं त्यांना त्यांच्या किसान क्रेडिट कार्डवरती 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे मिळणार आहे। राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या 2 वर्षापासून ई पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाईन नोंदणीसाठी ॲप हे विकसित करण्यात आलेलं होतं। याच ॲपच्या धर्तीवरती केंद्र सरकारने देखील संबंध देशासाठी एकाच ॲपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरवलेले असून येत्या खरीप हंगामापासून देशभरात एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पिकांची नोंदणी ही केली जाणार आहे। ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद येथे होणार आहे। सातबारे उतारे हे आधारला जोडले गेल्यामुळे PM किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे। तसेच सर्व जमिनींच्या नोंदीही तपासण्यात येऊन त्याची सत्यता पडताळण्यात आलेली आहे। ई पीक पाहणी व जमीन नोंदीच्या आधारावरती आधार घेऊन बीड व फारुखाबाद या 2 जिल्ह्यातील सातबारे उतारे आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आलेले आहेत। बीड जिल्ह्यात आतापर्यंत 65% सातबारे उतारे आधारला जोडण्यात आलेले असून कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या दृष्टीने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। येत्या मे महिन्यात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून याची माहिती निरंजन कुमार सुधांशू भूमी अभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त पुणे यांनी ही देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आता शेतकऱ्यांना घर बसल्या एका ॲग्रीस्टॅक ॲपच्या माध्यमातून फक्त सिंपल 10 मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ॲपवरती नोंदणी करून ही 1.5 लाखापर्यंतचं त्याच्या शेतीसाठी हे कर्ज उपलब्ध होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना कोणापुढेही हात पसरायची गरज भासणार नाही किंवा खाजगी सावकार असतील किंवा कोणाकडनं हात उसने घेण्याची गरज पडणार नाही। अशी अभिनव उपक्रम योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यापासून या योजनेची सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेऊन येत असलेली किसान क्रेडिट कार्डवरती 1.5 लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे त्याची योजना आपल्याला कशी वाटली, आपलं मत काय आहे
या अशा प्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहेत का? आपल्याला नेमकं काय वाटतं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपले काही प्रश्न शंका असतील तेही तेथे विचारू शकतात. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याची बेल आयकॉन दाबा. अशीच व्हिडिओ माहिती आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. या दोन्हींची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.